आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। अहिल्यानगर जैन मंदिरासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी धंगेकर आणि किरण काळे धर्मादाय आयुक्तालयात, तर जमीन विकत घेण्यासाठीचे सगळे अधिकार ट्रस्टींकडे, ही चुकीची जाहिरात धंगेकरांची प्रतिक्रिया। लोक आम्हाला गुंड म्हणतात, चंड असण्यापेक्षा गुंड असलेलं बरं, मंत्री गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी। तर प्रतापराव जाधव साधा माणूस नाही, फार कलाकार असल्याची ही पाटलांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आपण मोठा भाऊ आहोत, कुणी काही बोललं तरी आपण बोलायचं नाही, घरातील कुटुंब प्रमुखाची भूमिका आपण पार पाडायची ठरवलंय। हेमंत रासनेंचा रवींद्र धंगेकरांना टोला। कोकणात एकतरी आमदार भाजपच्या मदतीशिवाय निवडून आलाय का, नितेश राणेंचा नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेला टोला। तर विधानसभेवेळी प्यार किया तो डरना क्या, नंतर हम आपके है कौन, राणेंचा निशाणा। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ताकदीशिवाय कोणीही आमदार होऊ शकलाय का, अशी एक मतदारसंघ मला दाखवा, एक मतदारसंघ दाखवा, मग काही हरीन। कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकान असली पाहिजे, इतरांना परिसरात फिरकू देऊ नका, मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं आता वादाची शक्यता। एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे, माझं असं म्हणणं आहे। मग महाकुंभच्या इथे पण आजूबाजू ते फिरकता पण कामा नाही असे, मग ते पण नाव बदलून येणार। मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल बसला असणार। हे काही नवीन नाहीये, त्यांना अशी वक्तव्य करण्यासाठीच ठेवलेलं आहे। आता असं म्हणतील, पुढे जाऊन सांगतील चतुर्वर्णांपैकी 2च वर्णांचे ठेवा, मग म्हणतील बाकीच्यांनी येऊ नका, दुकानं लावू नका, फक्त दक्षिणा टाका। हर्षवर्धन सपकाळांची नितेश राणेंवर टीका। सिंधुदुर्गमधील युती संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांची भेट घ्यायला सांगितली। दीपक केसरकरांचं वक्तव्य, तर सिंधुदुर्गात युतीसाठी पालकमंत्री बहुधा इच्छुक नसावेत, केसरकरांचा दावा। जळगावच्या भुसावळमध्ये एकनाथ खडसेंसोबत लढणार, माजी आमदार संतोष चौधरींची घोषणा, तर 2 कट्टर विरोधक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र दिसणार। भुसावळ नगराध्यक्ष पदाचे एससी आरक्षण मॅनेज झाल्याचाही संतोष चौधरींचा आरोप। वैशाली सूर्यवंशींनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, किशोर पाटलांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर वैशाली सूर्यवंशींवर आरोप, तर मी मैदान सोडून पळून गेलेले नाही, गुवाहाटीलाही गेले नाही, वैशाली सूर्यवंशींचं प्रत्युत्तर।